I will be giving you a sentence. You will have to convert the sentence in English. चैट बॉक्स में आ जाओ. तो एका फॅक्टरीमध्ये काम करतो. कन्वर्ट करा इंग्लिशमध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. तो काम करत आहे असं नाही आहे वाक्य चेतन. तो एका फॅक्टरीमध्ये काम करतो. इट्स अ सिंपल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स. येस, परफेक्ट चेतन. व्हेरी गुड. ही वर्क्स इन अ फॅक्टरी. ही वर्क्स इन अ फॅक्टरी. बरं, त्याने फॅक्टरीमध्ये काम केलं. मी मराठीत काय बोललो ऐकून घ्या. त्याने फॅक्टरीमध्ये काम केलं. सिंपल पास्टचं वाक्य आहे. यस प्रेरणा, परफेक्ट. ही वर्कड इन अ फॅक्टरी. सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म. तो फॅक्टरीमध्ये काम करेल. तो फॅक्टरीमध्ये काम करेल. येस प्रेरणा, ही विल वर्क इन अ फॅक्टरी. येस, तो फॅक्टरीमध्ये काम करत आहे. येस प्रेरणा, येस, ही इज वर्किंग इन अ फॅक्टरी. प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य आहे. आता सांगा, तो फॅक्टरीमध्ये काम करत होता. तो फॅक्टरीमध्ये काम करत होता. पास्ट कंटिन्युअसचं वाक्य आहे. येस प्रेरणा, ही वॉज वर्किंग इन अ फॅक्टरी. बरं, तो फॅक्टरीमध्ये काम करत असेल. येस सोहम, ही विल बी वर्किंग इन अ फॅक्टरी. काम करत असेल. फ्युचर कंटिन्युअसचं सेंटेन्स आहे ना हे. ही विल बी वर्किंग इन अ फॅक्टरी. त्याने फॅक्टरीमध्ये काम केलेलं आहे. येस सोहम, ही हॅज वर्कड इन अ फॅक्टरी. प्रेझेंट परफेक्टचं वाक्य होतं ना हे. काम केलेलं आहे. त्याने फॅक्टरीमध्ये काम केलं होतं. येस सोहम, ही हॅड वर्कड इन अ फॅक्टरी. पास्ट परफेक्टचं वाक्य होतं हे. आता त्याने फॅक्टरी काम केलं असेल. ही विल हॅव वर्कड इन अ फॅक्टरी. येस चेतन, फ्युचर परफेक्टचं वाक्य आहे हे. तो फॅक्टरीमध्ये काम करत आलेला आहे. म्हणजे फॅक्टरीमध्ये बऱ्याच दिवसापासून काम करत आहे. तो एका फॅक्टरीमध्ये काम करत आहे बऱ्याच दिवसापासून. हे वाक्य आहे ना, सोहमने बरोबर लिहिलं. सोहम आणि प्रेरणाने. ही हॅज बीन येणार. हॅज येणार चेतन. ही हॅज बीन वर्किंग इन अ फॅक्टरी. येस विजय.
तो एका फॅक्टरीमध्ये काम करत आलेला होता, म्हणजे एका फॅक्टरीमध्ये बऱ्याच दिवसापासून काम करत होता. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. येस, सोहम तिघांचं बरोबर आहे. सोहम, प्रेरणा आणि चेतन. ही हॅड बीन वर्किंग इन अ फॅक्टरी. तो फॅक्टरीमध्ये काम करत आलेला असेल आधीपासून. येस सोहम, ही विल हॅव बीन वर्किंग इन अ फॅक्टरी. परी कॉम्पिटिशन जिंकेल. परी कॉम्पिटिशन जिंकेल. व्हेरी गुड विजय. विजय, अमेझिंग. परी विल विन द कॉम्पिटिशन. सिंपल फ्युचर आहे हा. परी कॉम्पिटिशन जिंकलेली आहे. परी कॉम्पिटिशन जिंकलेली आहे. परी स्पर्धा जिंकलेली आहे. प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे हे. सोहम, सोहम, यू विल गेट दिस पॉइंट. परी हॅज वॉन द कॉम्पिटिशन. परी कॉम्पिटिशन जिंकली. मीच लिहिलं सगळ्यात पहिले. परी वॉन द कॉम्पिटिशन. परी कॉम्पिटिशन जिंकत आहे. येस सोहम, परी इज विनिंग द कॉम्पिटिशन. परी कॉम्पिटिशन जिंकली होती. व्हेरी गुड सोहम. ह्याच्यामध्ये सोहम पुढे चालला हा सगळ्यात. परी हॅड वॉन द कॉम्पिटिशन. परी कॉम्पिटिशन जिंकत आलेली आहे. म्हणजे परी 2 वर्षापासून कॉम्पिटिशन जिंकत आहे असं. जिंकत आलेली आहे. येस चेतन, परफेक्ट. परी हॅज बीन विनिंग द कॉम्पिटिशन. परी कॉम्पिटिशन जिंकत असेल. येस सोहम, परी विल बी विनिंग द कॉम्पिटिशन. जिंकत असेल. परीने कॉम्पिटिशन जिंकली असेल. परीने कॉम्पिटिशन जिंकली असेल. सोहम, ओहो, परी विल हॅव वॉन द कॉम्पिटिशन. फ्युचर परफेक्ट सेंटेन्स आहे. येस प्रेरणा.
Pari will have won the competition. परी कॉम्पिटिशन जिंकते. परी कॉम्पिटिशन जिंकते. व्हेरी गुड सोहम, व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता you will have to turn on your video and audio. I will be asking you sentences. Okay, chalo. The first contestant is Chetan. Chetan, turn on your video and audio, dear. Okay. मी अजिबात घाईत नाहीये. चेतन, ओके. तुला अजिबात लाज नाही का रे? गुड. हे कोणीही सहन करू शकत नाही. ओके ओके गुड. हे कोणालाही आवडणार नाही. नो वन विल लाइक दिस, है ना? नो वन विल लाइक दिस. चूक करू नकोस. तो कदाचित नाही येणार. कदाचितला 4 पद्धतीत बोलायच्या. ओके. आणि ही कुड नॉट कम, है ना? ॲक्च्युली ही कुड नॉट कम लोकांना पटत नाही, ऐकायला नवीन वाटेल तर लोकांना. पण त्यांना सांगायचं समजून की कुडचा अर्थ हा पण एक होतो, पण खूप कमी लोक वापरतात असं. त्या अर्थाने पण कुडचा हा अर्थ होऊ शकतो, शक्यता. तो कदाचित नाही येणार. ही विल पॉसिबली नॉट कम, ही मे नॉट कम, ही माईट नॉट कम आणि ही कुड नॉट कम. ओके. आत्ता कदाचितच्या ऐवजी मी बहुतेक बोलतोय. तो बहुतेक नाही येणार. कदाचितच्या ऐवजी बहुतेक वापरलंय मी. तू काय म्हणत मग? येस, परफेक्ट. तो कदाचित रागवेल. पॉसिबली कदाचितला पॉसिबली आहे आणि प्रॉबेबलीला बहुतेक आहे. तो कदाचित रागवेल. बोल बरं. आणि दुसरं, ही मे गेट अँग्री. तिसरं, चौथं, व्हेरी गुड. बरोबर. चल पुढे. तू गणेशला पाहिलंस का? नाही, मी नाही त्याला पाहिलं. कोण सांगेल? व्हेरी गुड सोहम. आय डिडंट सी हिम. मी तिला नाही पाहिलं. चेतन, तिने मला नाही पाहिलं. त्याने मला नाही पाहिलं.
ओके. मी त्याला अजिबात नाही ओळखलं. I didn't recognize him at all. गुड. तू सरांना का नाही सांगत रे चेतन? Why didn't you tell sir? तू सरांना का नाही विचारत? Why didn't you ask sir? हां, वाय डोंट यू आस्क सर, वाय डोंट यू का नाही करत, का 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 नाही जात, का नाही विचारत, तू असं का नाही करत, तू तसं का नाही करत, तू का नाही सांगत, त्यावेळेला म्हणायचं वाय डोंट यू. ओके. बरं. तू सरांना का नाही सांगत, वाय डोंट यू टेल सर. तू सरांना का नाही विचारत, वाय डोंट यू आस्क सर. तू मला का नाही विचारत? Why don't you ask me? तू मला का नाही सांगत? Why don't you tell me? तू मला का नाही देत? Why don't you take me? गिव मी, है ना. तू जिमला का नाही जात? Why don't you go to the gym? तू क्लासला का नाही येत? Why don't you attend the class? गुड. आता पास्ट टेन्स करतो. हां. तू काल फोन का नाही केलास? Why didn't you call me? तू मला का नाही विचारलंस? Why didn't you ask me? तू मला का नाही सांगितलंस? Why didn't you tell me? गुड. त्याला बरं वाटत नाही आहे का? Isn't he feeling well? तुला हे आवडत नाही का? Don't you like this? तुला हे आवडलं नाही का? Didn't you like this? तुला हे आवडत नाही का? Don't you like this? मला त्रास देऊ नकोस. Don't bother me. मला त्रास देणं बंद कर. Stop bothering me. तर दिसत नाही का मी कामात आहे ते? Can't you say I'm lazy? दिसत नाही का तू शांत राहू शकत नाहीस का? Can't you keep quiet? राहुल कुठे? राहुल कुठे होता? Where was Rahul? राहुल कुठे असेल? Where will be Rahul? गुड. तो का नाही आलेला आहे? तो आला का नाही आहे? Why don't you come? कोणी सांगेल का तो का आलेला नाही आहे? Why didn't you come? Why didn't you come? नाही, प्रेझेंट परफेक्ट आहे ना. हां. तो का आलेला नाही आहे? Why hasn't he come? येस. वाय हॅझंट ही कम. गुड सोहम. मी त्याला म्हटलं येऊ नको म्हणून. I told him not to come. येस. मी त्याला म्हटलं जाऊ नको म्हणून. I told him not to go. त्याला चष्म्याशिवाय नीट दिसत नाही. He can't see well without sunglasses. गुड. विदाउट ग्लासेस. स्पेक्टिकल्स. तर लडकत क्लासेस तुमचे आहेत का बारामतीला? चेतन, इज दॅट युअर क्लास? No, sir. रिलेटिव्स? Yes, sir. ओके. हां, तुमच्या रिलेशनमध्ये आहेत का सर ते? बिकॉज आय हॅड सीन दॅट क्लासेस. येस येस. सो इज युअर अंकल अ वॉट? Yes, uncle.
Okay, real uncle? I mean cousin or No. cousin, right? Okay. अ, आम्हाला अंधारामुळे काही दिसत नव्हतं. We didn't see anything due to darkness. गुड. वाव. मला तुझा आवाज ऐकू येत नाही. जरा मोठ्याने बोल ना. I am not clear well. Speak loud. Any corrections? I can't hear your voice. Speak little bit loudly. Wow. I can't hear your voice. Please speak loudly. I can't hear you clearly. Speak loudly. ते पण चालेल. ओके. नेक्स्ट कंटेस्टंट. थँक यू व्हेरी मच चेतन. व्हेरी वेल प्लेड. नेक्स्ट कंटेस्टंट प्रतीक मर्ढेकर. प्रतीक, टर्न ऑन युअर व्हिडिओ अँड ऑडिओ. प्रतीक, टर्न ऑन युअर व्हिडिओ अँड ऑडिओ. फ्रेंड, लेक्चर संपल्यावर पुन्हा रिएंट्री करायची आहे. हॅलो सर. येस, हां सर, मी त्याची मम्मी बोलते. बोला. शलाका आहे पण प्रत्येक क्लासला गेला तरी बरं, क्लासेस चालेल चालू झाले. चालेल, ठीक आहे. मग शलाकाला सांगा. स्टँडर्डचे. ओके, शलाकाला सांगा मग. क्लास लेक्चर पण आम्ही अटेंड नाही केलेलं. हो, हो, हो. क्लास 2 लेक्चर मिस झाले. हां, शलाकाला सांगा अटेंड करायला मग. चालेल. पण आता ती बोलते मला काय बरं, ठीक आहे, ठीक आहे. जाऊ दे, चल तिला ऐकू द्या फक्त. नेक्स्ट कंटेस्टंट. ऐकू देत. हो हो. हां, ओके, सर. ठीक आहे. नेक्स्ट कंटेस्टंट प्रेरणा सरडे. प्रेरणा, युअर क्वेश्चन इज नकारात्मक विचार करू नकोस. निगेटिव्ह विचार करू नकोस. Don't think negative. ओके. आणि निगेटिव्ह विचार कधी करू नये. Never think negative. गुड. मी जात नाही आहे. I'm not going. मी येत नाही आहे. I'm not coming. तू जायला नको होतंस. You shouldn't go. यू शुडंट. थोडं करेक्शन आहे, कोणी सांगेल का? तू जायला नको होतंस. कोणी सांगेल? You hadn't gone there. यू शुडंट. थोडंसं अजून करेक्शन. तू जायला नको होतंस. You should not have. वाव. यू शुड नॉट हॅव गॉन. हॅव पाहिजे इकडे. वर्बचं थोडं फॉर्म पाहिजे नंतर मग. यू शुडंट हॅव गॉन. तर प्रेरणा तूच सांग. तू यायला नको होतंस. You should not have gone. गुड. तो अजूनपर्यंत आलेला नाही आहे. He hasn't come yet. मी तुला विचारत नाही आहे. I'm not asking you. मी तुला सांगत नाही आहे. I'm not telling you. ही जबाबदारी मी स्वीकारू नाही शकत. I cannot accept this responsibility. मी त्याला ओळखू शकलो नाही. I couldn't recognize him. मी त्याला ओळखू शकत नाही. I cannot recognize. वाव. व्हेरी गुड. ब्रिलियंट. परफेक्ट. तू तिथे जायची गरजच नव्हती. You don't need go to there. ओके, गुड ट्राय. You need हां हां हां. येस you need not go to there. येस. यू नीड नॉट हॅव गॉन देअर. ओके, चालेल. हे बघ, ओरडायची काही गरज नाही. मला नीट ऐकायला येतं. Look
ओके, देर इज नो नीड टू शाउट, आय कॅन हिअर परफेक्टली वेल. ओके, तर तुला हे कळलं की देर इज नो नीड म्हणजे काय, गरज नाही आहे. देर इज नो नीडचा अर्थ काय फ्रेंड्स, गरज नाही आहे. अकराने काय म्हटलं, अरे मी कांदे बटाटे घेऊन येऊ का? नो नो, देर इज नो नीड म्हणजे काय, गरज नाही आहे. असं, मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाही आहे. There is no need to your sympathy. ओके गुड. मला तुझी मदत हवी आहे, मदतीची गरज आहे. I I need your help. मला तुझ्या मदतीची गरज होती, हवी होती, गरज होती. हां, पास्ट टेन्स केलं मी, गरज होती. I was need your help. हां बेटा, कधी पण टेन्स बदलायचं म्हटलं ना तर हेल्पिंग ऑफला बदलायचं. पण आता आय नीड युअर हेल्पमध्ये हेल्पिंग ऑफ नाही आहे ना, नीड आहे बघ. म्हणजे नीड हेल्पिंग ऑफ आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही नीडला पास्ट टेन्स करायचं मग. I needed your help. येस, व्हेरी गुड. आय नीडेड युअर हेल्प. तुला आणखी मेहनत करावी लागेल. You will practice more harder. ओके, एनी करेक्शन? एनीवन? तुमच्या तिघांमध्ये कॉम्पिटिशन टफ असते प्रत्येक वेळेला. चेतन, प्रेरणा, सोहम, कोण करेक्शन करेल? यू विल हॅव टू वर्क हार्डर. तुला वेळेवर यावं लागेल. You will come on time. यू विल हॅव टू कम ऑन टाईम. एखादं काम करावं लागेल ना, मग विल हॅव टू लावायचं आहे बेटा. मला जावं लागेल, आय विल हॅव टू गो. तुला यावं लागेल, यू विल हॅव टू कम. आपल्याला सरांना विचारावं लागेल, विल हॅव टू आस्क सर. विल हॅव टू, एखादं काम करावं लागेल, लक्षात ठेवा. हे सगळे लेक्चर्स होतात ना आपले व्हिडिओज, सगळे लेक्चर्स हे सगळे अपलोड करीन मी यूट्यूबवर अजून आफ्टर 7 days. सध्या मी क्वारंटीनमध्ये म्हणजे माझ्या दुसऱ्या रूमवर आहे ना, सो देर इज नो वायफाय हिअर इन दिस रूम. तर वन्स आय गेट बॅक होम ना, देन आय विल अपलोड ऑल द व्हिडिओज, देन यू कॅन कीप वॉचिंग. तुला वेळेवर यावं लागेल, यू विल हॅव टू कम ऑन टाईम. आपल्याला एखाद्या इलेक्ट्रिशियनला बोलवावं लागेल. We will have to call in an एक्सलंट, व्हेरी गुड. वी विल हॅव टू कॉल इन अन इलेक्ट्रिशियन. आपल्याला प्लंबरला बोलावं लागेल. We will have to a plumber. वी विल येस येस येस, वी विल हॅव टू कॉल इन अ प्लंबर. गुड. तू जात नाही आहेस का? तू जाणार नाही आहेस का? Haven't you not go? ओके, एनी करेक्शन? Aren't you going? येस, आरंट यू गोईंग? गुड. मी जात नाही आहे. I am not going. मी जाते. I am go. नाही, मी जात आहे. I am going. येस, मी येते. I come. येते म्हणजे येत आहे. I am coming. येस, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. I want to tell you something. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. वॉन्टला पास्ट टेन्स कर, झालं. I wanted to tell you something. Yes, I wanted to tell you something. Thank you, Prerna. Very well played. Turn off your video and audio. Next contestant is Ritu Gadhve. Ritu, turn on your video and audio.
मला याची सवय आहे. मला याची सवय आहे. कॅन यू हिअर मी? Yes, sir. हां, मला याची सवय आहे. कोण सांगेल? I was. I'm used to this. येस, आय एम यूज टू दिस. है ना? I am used to this. येस. Yes. मला ट्रॅफिकची सवय आहे. I am used to traffic. मला गोंधळाची सवय आहे, गोंगाटाची सवय आहे. मला गोंगाटाची सवय आहे. I am used to this voice. नॉईज हां, नॉईज म्हणजे गोंगाट. मला चहाची सवय आहे. I used to tea. ओके. त्याला खोटं बोलायची सवय आहे. He used to lie. हां, ही इज यूज टू लाईन. तू चहा घेणार का? You should take tea. कोण सांगेल? You will have tea. वुड यू लाईक टू टेक टी किंवा वुड यू लाईक टू हॅव टी? ओके, वुड यू लाईक टू हॅव टी लक्षात ठेवायचं. हां. तू भात घेणार का? तू भात घेणार का? भात, डाळ भात. वुड यू लाईक टू हॅव राईस? हां. तू चहा घेणार की कॉफी? You like to take tea or coffee. ओके, मी चहा घेणं अधिक पसंत करीन. I prefer tea. येस, बरोबर बोललीस. तुझा बड्डे केव्हा येतो? When come your birthday? ओके, कोण सांगेल? What does your birthday fall? येस, वेन डज युअर बड्डे फॉल? व्हेरी गुड. माझा बड्डे 10 ऑक्टोबरला येतो. Pardon, sir. माझा बड्डे 10 ऑक्टोबरला येतो. My birthday फॉल्स. falls on येस, 10 October. गुड. मी सरांना याविषयी विचारीन. I asked sir this. ओके, अबाउट दिस. ओके. काहीतरी घोटाळा दिसतोय. दाल में कुछ तो काला है. काहीतरी गडबड दिसते. Would someone like to help her? Yes, something is fishy. दाल में कुछ तो काला है. Yes. मला वाटतं आपण आता निघायला हवं. I would. नाही, मला वाटतं, आय थिंक. I think we should go. ओके. तू थोडासा आराम करायला हवास. We should take rest. गुड. तुला स्वतःची लाज वाटायला हवी.
कोण सांगेल? येस, यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ. गुड. त्याला स्वतःची लाज वाटायला हवी. He He should be, or us okay, he should be ashamed of himself. shame Of himself. तू मोठ्यांचा सन्मान करायला हवास. you should respect your elder. गुड. तू इतका स्वार्थी असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. I don't think you are selfish. ओके. वुड समवन? I never think that you should be very selfish. ओके. एनी करेक्शन अजून? मला कधीच वाटलं नव्हतं की तू इतकं स्वार्थी असशील. तू इतकं स्वार्थी असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. 2 सेंटेन्स आहेत बघा ना. मला कधीच वाटलं नव्हतं. हे बनवा बरं. कोणता टेन्स आहे हा? मला कधीच वाटलं नव्हतं. Past perfect. व्हेरी गुड. पास्ट परफेक्ट. मग आता वाक्य बनवा. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थर्ड फॉर्म आणि त्यात नेवर टाकायचं. कधीच वाटलं नव्हतं ना. Never think that. येस, आय हॅड नेवर थॉट यू वुड बी सो सेल्फिश. आय हॅड नेवर थॉट यू वुड बी सो सेल्फिश. ओके. I never thought that you would be selfish. ओके ओके ठीक आहे. मला वाटलं की तू नाही येणार. I was thought that you never come. ओके. थँक यू रितू. टर्न ऑफ युअर व्हिडिओ अँड ऑडिओ. थँक यू व्हेरी मच.